Good morning, guys. Last time आपण why NAND gate is called as a universal building block and NOR gate is called as a universal building block याच्याबद्दल आपण बघितलं सगळं. तर आता बघायचं बुलियन लॉज. राईट. पहिला आहे नॉट लॉ. नॉट लॉ और याला बोलतात लॉ ऑफ कॉम्प्लिमेंटेशन और इन्व्हर्जन लॉ और लॉ ऑफ इन्व्हर्जन असं बोलतात. नॉट लॉमध्ये बघा काय ते अगदी सोपे लॉ आहेत बुलियन लॉज, कारण हे इम्पॉर्टंट आहे आपल्याला. एखादं जर सर्किट आपल्याला काय करायचं असेल, रिड्यूस करायचं असेल तर लॉजिक सर्किट, त्याच्यासाठी हे लॉज खूप इम्पॉर्टंट आहेत. ओके, तर बघूयात. दीज लॉज आर ऑल्सो कॉल्ड इन्व्हर्जन लॉज और नॉट लॉज अँड दे आर गिवन ॲज फॉलोज. तर हे जे लॉ आहेत तर याला नॉट लॉ बोलतात, इन्व्हर्जन लॉ बोलतात, लॉ ऑफ कॉम्प्लिमेंटेशन बोलतात. ओके, तर आता बघूया पहिला लॉ काय. 0 कॉम्प्लिमेंट ऑफ 0 इज इक्वल टू 1. ओके, कॉम्प्लिमेंट ऑफ 0 इज इक्वल टू 1 अँड कॉम्प्लिमेंट ऑफ 1 इज इक्वल टू 0. सेकंड लॉ. नंतर थर्ड लॉ, ए डबल कॉम्प्लिमेंट इज इक्वल टू ए. I repeat once again, complement of 0 is equal to 1, complement of 1 is equal to 0 and a double complement is equal to a. Okay, this is the not law. And law is, at the and law is बघूयात. a and 0 is equal to 0. a and second आहे a and 1 is equal to a. अँड लॉचा पहिला लॉ आहे ए अँड 0 इज इक्वल टू 0. नंतर सेकंड लॉ आहे ए अँड 1 इज इक्वल टू ए. हा झाला सेकंड लॉ. नंतर आहे थर्ड लॉ, ए अँड ए इज इक्वल टू ए. म्हणजे किती जरी ए असेल, ए अँड ए इज इक्वल टू ए, त्याचा ॲन्सर एच येणार. राईट. नंतर ए अँड ए कॉम्प्लिमेंट इज इक्वल टू 0. ओके, ए अँड ए कॉम्प्लिमेंट इज इक्वल टू 0. नंतर ऑर लॉज बघूया. ऑर लॉज आहे पहिला लॉ, ए ऑर 0 इज इक्वल टू ए. ए सेकंड लॉ आहे ए ऑर 1 इज इक्वल टू 1. नंतर थर्ड लॉ आहे ए ऑर ए इज इक्वल टू ए. आणि फोर्थ लॉ आहे ए or a complement is equal to 1. I repeat once again, or laws, a or 0 is equal to a or 1 is equal to 1, a or a is equal to a, and a or a complement is equal to 1. Okay, नंतर commutative laws. commutative law मध्ये a बघूया, a plus b is equal to b plus a. Okay? a plus b is equal to b plus a. आणि नंतर दुसरा आहे a डॉट, म्हणजे a प्रॉडक्ट b इज इक्वल टू b प्रॉडक्ट a. असं आहे. ओके, याला ऑर वाचलं काय आणि प्लस वाचलं काय फरक नाही पडत इथे कम्युटेटिव्ह लॉमध्ये. ओके, काय आय रिपीट वन्स अगेन कम्युटेटिव्ह लॉ, ए प्लस बी इज इक्वल टू बी प्लस ए. म्हणजे ते लॉ तर म्हणजे ऑर गेटचंच काम करणार आहे, तर आपण असं वाचू चालेल. ए ऑर बी इज इक्वल टू बी ऑर ए. कारण हे कम्युटेटिव्ह लॉ आहे, याच्यामध्ये आपल्याला काय करता येतं, म्हणजे पोझिशन ऑफ व्हेरिएबल चेंज करता येते, याच्यात काही फरक नाही पडत. ओके, नंतर ए ऑर बी इज इक्वल टू बी ऑर ए. आणि सेकंड आहे ए अँड बी इज इक्वल टू बी अँड ए असे वाटते. मग बघूया काय. commutative laws allows us to change the position of and or variable. I repeat once again, commutative law कशासाठी वापरतात. The commutative laws allows us to change the position of
and or variables. ओके. नंतर द सेकंड कम्युटेटिव्ह लॉ कॅन बी प्रूव्ड बाय युजिंग द ट्रूथ टेबल ॲज गिवन बिलो. तर आपण जे सेकंड लॉ आहे ते आपण ट्रूथ टेबल वापरून प्रूव्ह करूया. चालेल. ए अँड बी इज इक्वल टू बी अँड ए कसं येतं तर बघूया आपण. त्याच्यामध्ये बघू कॉलम घेऊया 4. ए म्हणजे याच्यामध्ये व्हेरिएबल पहिल्या कॉलममध्ये ए, दुसऱ्या कॉलममध्ये बी, तिसऱ्या कॉलममध्ये ए अँड बी आणि चौथ्या कॉलममध्ये बी अँड ए. आता जर ए 0 बी 0 असेल तर ए अँड बी काय येणार 0 आणि बी अँड ए काय येणार ते पण 0 येतं. नंतर एची व्हॅल्यू 0 असेल, बीची व्हॅल्यू 1 असेल. राईट. मग काय येतं ए अँड बी इथं 0 आहेत दोघांचं प्रोडक्ट. नंतर बी अँड ए पण 0 येतं. नंतर 1 एची व्हॅल्यू 1, बीची व्हॅल्यू जर 0 असेल, ए अँड बी काय येतं 0 येतं, बी अँड ए काय येतं 0 येतं. नंतर नेक्स्ट जर एची व्हॅल्यू 1 असेल, बीची व्हॅल्यू 1 असेल, मग ए अँड बी काय येतं 1 येतं आणि बी अँड ए पण काय येतं ते पण 1 येतं. मग याच्यामध्ये बघा कॉलम नंबर 3 आणि 4 दोघांची एंटिटी कशी आहे सारखे आहेत. म्हणून हे लॉ काय होतं RHS इज इक्वल टू LHS इज इक्वल टू RHS हे लॉ काय होतं प्रूफ होतं. बघूया. फ्रॉम कॉलम नंबर 3 अँड कॉलम नंबर 4 all the entities are same, therefore we can say that A and B is equal to B and A. ओके. राईट. आता बघूया असोसिएटिव्ह लॉ. तर असोसिएटिव्ह लॉमध्ये बघूयात काय आहे ते. तर असोसिएटिव्ह लॉ काय करतं बघा. Associative laws allows us to change the grouping of variables. I repeat once again. Associative laws allows us to change the grouping of variable. तर ग्रुपिंगचे जे व्हेरिएबल आहे ते चेंज करण्यासाठी असोसिएटिव्ह लॉ वापरतात. ओके. तर बघूया आपण. आता इथं प्लस वगैरेच वापरूयात. चालेल. तर याच्यामध्ये काय पहिला लॉ आहे ए प्लस ब्रॅकेटमध्ये बी प्लस सी असं आहे इज इक्वल टू. त्याला कसं ग्रुपिंग करता येतं ए प्लस बी करता येईल प्लस म्हणजे ए प्लस बी ब्रॅकेटमध्ये आणि प्लस सी असं करता येतं. ओके. नंतर सेकंड असोसिएटिव्ह लॉ आहे ए डॉट इन ब्रॅकेट बी डॉट सी ब्रॅकेट क्लोज. ते लिहिता येतं इज इक्वल टू ए डॉट बी इन ब्रॅकेट ए डॉट बी आउट ऑफ ब्रॅकेट डॉट सी. ओके. असं लिहिता येतं. तर आता बघूया आपण प्रूफ. द प्रूफ ऑफ फर्स्ट लॉज. तर पहिलं लॉचं प्रूफ बघूया. पहिलं आता आपण काय वापरूया पहिल्या लॉचं प्रूफ ट्रूथ टेबल वापरून बघूया. तर याच्यामध्ये बघा 1 2 3 4 5 6 7 कॉलम केलेत. आणि आता किती व्हेरिएबल आहेत 3 व्हेरिएबल म्हणजे किती नंबर ऑफ कॉम्बिनेशन 2⁻³ दॅट इज 8. ओके. 8 कॉम्बिनेशन्स असतील. आणि जर 2 व्हेरिएबल आहे 2⁻² दॅट इज 4 म्हणजे 4 कॉम्बिनेशन असतात. कोणकोणते 0 0 0 1 1 0 1 1 आणि इथं 3 व्हेरिएबल म्हणजे किती कॉम्बिनेशन असणार आहेत 8 कॉम्बिनेशन्स असणार आहेत. ओके. तर बघूयात आता आपण. तर याच्यामध्ये काय आहे पहिलं बघू ए बी सी हे 3 व्हेरिएबल. याच्यामध्ये एची व्हॅल्यू 0, बीची व्हॅल्यू 0, सीची व्हॅल्यू जर 0 असेल तर बी प्लस सी काय येतं 0 येतं. नंतर ए प्लस बी प्लस सी बी प्लस सीमध्ये एची व्हॅल्यू प्लस केली तर ते काय येतं पुन्हा 0 येतं. नंतर ए प्लस बी केलं ए प्लस बी काय 0 0 मग 0 येतं. नंतर ए प्लस बी हे 0 आहे त्याच्यात सी व्हॅल्यू ॲड केली मग ते पण 0 येतं. ओके. नंतर आहे एची व्हॅल्यू 0, बीची व्हॅल्यू 0, सीची व्हॅल्यू 1 मग बी प्लस सी काय येतं 1 येतं. नंतर ए प्लस बी प्लस सी काय येतं 1 येतं. नंतर ए प्लस बी ते ए प्लस बी काय 0 0 आहे. ओके. नंतर ए प्लस बी इन ब्रॅकेट प्लस सी तर सीची व्हॅल्यू 1 असल्यामुळं ते ॲड होतं म्हणजे 1 होतं. ओके. नंतर नेक्स्ट एची व्हॅल्यू 0 आहे, बीची व्हॅल्यू 1 आहे आणि सीची व्हॅल्यू 0 आहे. मग काय बी प्लस सी काय येतं 1 येतं. मग ए प्लस
बी प्लस सी काय येतं 1 येतं. नंतर ए प्लस बी 1 आणि ए प्लस बी प्लस सी ते काय येतं ते 1 येतं. ओके. नंतर नेक्स्ट आहे 0 एची व्हॅल्यू बीची व्हॅल्यू 1 आणि सीची व्हॅल्यू 1. मग बी प्लस सी काय येतं 1 म्हणजे 1 प्लस 1 इज 1 लॉजिक आहे ना. नंतर ए प्लस इन ब्रॅकेट बी प्लस सी ए मग बी प्लस सी 1 आहे आणि एची व्हॅल्यू 0 असेल म्हणजे 0 प्लस 1 इट इज 1. नंतर ए प्लस बी एची व्हॅल्यू 0 आहे बीची व्हॅल्यू 1 आहे म्हणजे काय येणार 1 येणार. ए प्लस बी इज 1. नंतर ए प्लस बी इन ब्रॅकेट ए प्लस बी ब्रॅकेट क्लोज प्लस सी काय येतं 1 येतं. ओके. नंतर आहे एची व्हॅल्यू 1 बीची व्हॅल्यू 0 आणि सीची व्हॅल्यू 0. मग बी प्लस सी येतं 0. नंतर ए प्लस इन ब्रॅकेट बी प्लस सी येतं 1. नंतर ए प्लस बी येतं 1 आणि नंतर ए प्लस बी इन ब्रॅकेट प्लस सी इज इक्वल टू 1 येतं. नंतर आहे 1 0 1 मग बी प्लस सी येतं 1. ए प्लस बी प्लस सी येतं 1. नंतर ए प्लस बी येतं 1 आणि ए प्लस बी प्लस सी येतं 1. नंतर आहे 1 1 0 मग बी प्लस सी येतं 1. ए प्लस बी प्लस सी येतं 1. नंतर ए प्लस बी येतं 1. नंतर ए प्लस बी प्लस सी येतं 1. नंतर लास्ट वन एची व्हॅल्यू 1 बीची व्हॅल्यू 1 आणि सीची व्हॅल्यू जर 1 असेल तर बी प्लस सी येतं 1 म्हणजे 1 प्लस 1 इज 1 लॉजिक. नंतर ए प्लस बी इन ब्रॅकेट बी प्लस सी ब्रॅकेट क्लोज मग ते 1 इन प्लस 1 येतं दॅट इज 1. नंतर ए प्लस बी एची व्हॅल्यू 1 आहे बीची व्हॅल्यू 1 आहे मग ए प्लस बी इज 1 म्हणजे लॉजिक 1 येतं. नंतर आहे इन ब्रॅकेट ए प्लस बी ब्रॅकेट क्लोज प्लस सी ते असल्यामुळे ए प्लस बी 1 आहे आणि सीची व्हॅल्यू 1 आहे मग 1 प्लस 1 दॅट इज लॉजिक 1 येतं. ओके. कळलं. मग बघूया फ्रॉम कॉलम नंबर आता बघू कॉलम नंबर 5 आणि 7 बघू कारण ते LHS आणि RHS आहे फर्स्ट लॉचे. तर याच्यामध्ये बघा एंटिटी सगळ्यात सेम आहेत. ओके. मग बघूया काय फ्रॉम कॉलम नंबर 5 and 7 we observe that all the entities are same, therefore the first associative law is proved, that is LHS is equal to RHS. Therefore A plus in bracket B plus C bracket close is equal to in bracket A plus B bracket close plus C. ओके. ठीक आहे. नंतर बघूया आता सर्किट इम्प्लिमेंटेशन ऑफ फर्स्ट असोसिएटिव्ह लॉ. तर सर्किट इम्प्लिमेंटेशन बघूया फर्स्ट असोसिएटिव्ह लॉचं. तर बघूयात ए व्हेरिएबल दिलं आणि त्याला वापरला ऑर गेट. नंतर बी व्हेरिएबल बी आणि सी कॉमन दिलेत एका ऑर गेटला 2 इनपुटला मग बी आणि सी मग त्याचा आउटपुट काय बी प्लस सी आणि ते दुसऱ्या ऑर गेटला पहिल्या ऑर गेटचं आउटपुट म्हणजे बी आणि सी जे इनपुटवाला ऑर गेट आहे ते आउटपुट दिलं आहे आणि एक ए जे स्पेशल आहे ते इनपुट कोणाला दिले दुसऱ्या ऑर गेटला मग ते 2 इनपुट झाले बी प्लस सी आणि ए मग ते काय येईल ए प्लस इन ब्रॅकेट बी प्लस सी राईट. आणि त्याला नंतर पहिल्या ऑर गेटला ए आणि बी दिलं नंतर सी आहे आणि ते पहिल्या ऑर गेटचं जे आउटपुट आहे ए प्लस बी ते दुसऱ्या ऑर गेटला दिलं आणि सी एक इनपुट दिलं मग त्याचं आउटपुट काय येतं इन ब्रॅकेट ए प्लस बी प्लस ब्रॅकेट क्लोज प्लस सी असं आहे कोणता कम्युटेटिव्ह लॉ. इट इज यूज टू चेंज द ग्रुपिंग ऑफ व्हेरिएबल्स. ओके. आता नंतर बघूया डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. आता डिस्ट्रीब्युटिव्ह लॉमध्ये बघा ए डॉट इन ब्रॅकेट बी प्लस सी इज इक्वल टू ए डॉट बी प्लस
B dot C, sorry, A dot B in bracket B plus C is equal to A dot B plus A dot C. ओके, बघूयात आता. नंतरचा लॉ आहे डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. A plus B in bracket B dot C is equal to in bracket A plus B bracket close dot in bracket A plus C bracket close. आता याच्यामध्ये प्रूफ ऑफ फर्स्ट लॉ बघू. तर याच्यामध्ये 8 कॉलम करूयात. 1 2 3 4 5 6 7 8. याच्यामध्ये व्हेरिएबल 3 आहेत. मग 2⁻³ दॅट इज 8 कॉम्बिनेशन्स. मग बघूया आपण काय तर ABC बघा. 0 0 0 असेल तर B प्लस C येतं 0. मग A डॉट B इन ब्रॅकेट B प्लस C येतं 0, राईट. नंतर आता आपण काय करूया, B आणि C ची व्हॅल्यू बघूयात आणि नंतर सगळं सिरियल बघू. ओके, तर बघूयात आपण. A ची व्हॅल्यू ABC 0 0 आहे. याच्यामध्ये B प्लस C बघा 0 आहे. नंतर 0 0 1 मग काय येतं, B प्लस C 1 येतं. नंतर 0 1 0 B प्लस C बघा 1 येतं. नंतर 0 1 1 B प्लस C येतं 1. नंतर 1 0 0 B ची व्हॅल्यू 0 आहे, C ची व्हॅल्यू पण 0 म्हणून B प्लस C येतं 0. नंतर 1 0 1 काय येतं, B ची व्हॅल्यू 0 आहे, C ची व्हॅल्यू 1 आहे. मग काय येणार, मग येतं 1 लॉजिक. नंतर A ची व्हॅल्यू 1, B ची व्हॅल्यू 1 आणि C ची व्हॅल्यू 0 येतं 1 येतं B प्लस C. नंतर A ची व्हॅल्यू 1, B ची व्हॅल्यू 1 आणि C ची व्हॅल्यू 1 असेल तर B प्लस C येतं 1. आता इकडं वळूया. आता A डॉट B प्लस C. आता B प्लस C काय 0 आहे आणि A ची व्हॅल्यू अँड प्रॉडक्ट 0 म्हणजे 0 येतं. नंतर B प्लस C 1 आहे आणि A ची व्हॅल्यू 0 आहे. मग काय येतं, पुन्हा 0 येतं. म्हणजे A डॉट B प्लस C अँड होतं ना, अँड ऑपरेशन. मग B प्लस C 1 आहे आणि A ची व्हॅल्यू 0 आहे. मग पुन्हा 0 येतं. B प्लस C पुन्हा 1 आहे, A ची व्हॅल्यू 0 आहे म्हणून 0 येतं. मग नंतर A ची व्हॅल्यू 1 आहे आणि B प्लस C 0 आहे. मग काय येतं, पुन्हा 0 येतं. नंतर A ची व्हॅल्यू 1 आहे आणि B प्लस C ची व्हॅल्यू 1 आहे. मग A डॉट B प्लस C काय येतं, 1 येतं. नंतर B प्लस C ची व्हॅल्यू 1 आहे, A ची व्हॅल्यू पण 1 आहे. मग पुन्हा काय येतं, A डॉट B प्लस C पुन्हा 1 येतं. आणि नंतर B प्लस C ची व्हॅल्यू 1 आहे, A ची व्हॅल्यू पण 1 आहे. मग काय येतं, A डॉट B प्लस C हे पण 1 येतं, राईट. नंतर आता बघूया A डॉट B. जर A आणि B ची व्हॅल्यू 0 0 असेल, A डॉट B तर 0. नंतर पुन्हा A डॉट B 0. नंतर 0 इंटू 1 म्हणजे नंतर 0 येतं. 1 इंटू 0 इंटू 1 0, 1 इंटू 0 0 म्हणजे 1 अँड 0 0 येतं, राईट. नंतर आता इथं लॉज आहेत म्हणून आपण काय इथं कम्युटेटिव्ह लॉ वगैरे अँड वगैरे वापरतो. ते जरा हार्ड जाईल म्हणून आपण डॉट वापरलं. वाचतात त्याला अँडच, ए अँड बी, राईट. नंतर A ची व्हॅल्यू 1 आणि B ची व्हॅल्यू 0. मग 0 येतं. A ची व्हॅल्यू 1, B ची व्हॅल्यू 0 असेल तर 0 येतं A डॉट B. आणि नंतर A ची व्हॅल्यू 1, B ची व्हॅल्यू 1 असेल तर A डॉट B 1 येतं. आणि नंतर A ची व्हॅल्यू 1, B ची व्हॅल्यू 1 पुन्हा असेल तर A डॉट B 1 येतं. नंतर A डॉट C. मग A ची व्हॅल्यू 0, B ची व्हॅल्यू जर 0 असेल, A डॉट C येतं 0. नंतर 0 डॉट 1 इज इक्वल टू 0. नंतर 0 अँड 0 अँड 1 इज इक्वल टू 0. नंतर 0 अँड 1 इज इक्वल टू 0. 1 अँड 0 इज इक्वल टू 0. नंतर 1 अँड 1 इज 1 आणि 1 अँड 0 इज 0 आणि 1 अँड 1 इज 1. BC ची व्हॅल्यू 1 0 1ला 1 येतं.
बी अँड सीची आणि 1 1 1 म्हणजे 1 1 1ला इथं 1 बाकी 0 येतं राईट. मग आता बी प्लस ए अँड बी प्लस ए अँड सी असं बघू, किंवा ए डॉट बी प्लस ए डॉट सी असं बघू. तर काय येतं आता, तर ते बघूयात आता. ए डॉट बी आणि बी डॉट सी काय आपल्याकडे, तर इथं शेजारीच लिहिलं आहे ए डॉट बी 0 प्लस 0 0 0 प्लस 0 0, नंतर 0 प्लस 0 0 0 प्लस 0 0 0 प्लस 0 0 0 प्लस 1 1 1 प्लस 0 1 1 प्लस 1 1. आता याच्यामध्ये कॉलम नंबर 8 आणि कॉलम नंबर 5 बघा. आता बघू, फ्रॉम कॉलम नंबर 5 अँड कॉलम नंबर 8 वी ऑब्झर्व दॅट ऑल द एंटिटीज आर सेम. कॉलम नंबर 5 आणि 8मध्ये बघा त्याच्या एंटिटीज सगळ्या सेम आहेत आणि हेन्स फर्स्ट देअरफॉर LHS इज इक्वल टू RHS. हेन्स फर्स्ट लॉ distributive law is proved. First distributive law is proved, that is therefore A dot in bracket B plus C is equal to A dot B plus A dot C. ओके. त्याच्यानंतर प्रूफ ऑफ सेकंड लॉ बघू, ते बाय युजिंग काय बुलियन लॉज. तर ए प्लस बी डॉट सी इज इक्वल टू ए प्लस बी डॉट ए प्लस सी राईट. आता LHS साईड बघू, ए डायरेक्ट ब्रॅकेट नाही देते, ए प्लस बी डॉट सी असं केलं. नंतर ए आपल्याला माहिती आहे ए अँड 1 म्हणजे एला ए अँड 1 लिहिता येतं अँड लॉ आहे, प्लस बी सी ॲज इट इज लिहिलं. नंतर त्या 1ला कसं काही पण लिहिता येतं, 1 प्लस बी इज 1च येतं राईट. मग काय लिहिलं 1 इन ब्रॅकेट ए लिहिलं इन ब्रॅकेट 1 प्लस बी ब्रॅकेट क्लोज प्लस बी सी ॲज इट इज लिहिलं. मग पुन्हा काय मल्टिप्लिकेशन केलं, ते ब्रॅकेट सॉल्व केलं, दॅट इज ए अँड म्हणजे ए डॉट 1 प्लस ए बी प्लस बी सी असं आलं. नंतर पुन्हा त्या 1ला काय केलं 1 प्लस सी लिहिलं राईट. मग काय केलं 1 इन ब्रॅकेट 1 प्लस सी ब्रॅकेट क्लोज प्लस बी ए बी प्लस बी सी. ओके. नंतर इज इक्वल टू काय केलं ए डॉट 1 इज इक्वल टू ए सी प्लस बी सी प्लस ए सी प्लस ए बी प्लस बी सी. ओके. मग ए डॉट 1ला ए डॉट ए लिहिता येतं राईट, लिहिता येतं. मग लिहिलं. नंतर ए डॉट ए प्लस ए सी प्लस ए बी प्लस बी सी राईट. मग याच्यातून बघितलं सगळ्यातून कॉमन काढला ए, दोन्ही एंटिटी म्हणून पहिला, तर कॉमन काढल्यावर ए काय येतं, मग मिळालं आपल्याला ए इन ब्रॅकेट ए प्लस सी ब्रॅकेट क्लोज प्लस, नंतर नेक्स्ट याच्यामध्ये बी कॉमन काढला, मग बी इन ब्रॅकेट ए प्लस सी ब्रॅकेट क्लोज. मग दोन ब्रॅकेट सारखेच म्हणल्यावर ते कॉमन काढलं, मग काय येईल ए प्लस बी इंटू बी प्लस सी ए प्लस बी इंटू ए प्लस सी, दॅट इज RHS. देअरफॉर LHS इज इक्वल टू RHS. क्लिअर. मग देअरफॉर ए प्लस इन ब्रॅकेट बी प्लस सी ए प्लस इन ब्रॅकेट बी डॉट सी इज इक्वल टू in bracket a plus b in bracket close into in bracket a plus c bracket close. Okay. The proof of the following boolean identities. आता एक boolean identity त्याचा प्रूफ बघूया. a म्हणजे काय, प्रूव्ह द फॉलोइंग boolean identity, प्रूव्ह देऊया राईट boolean लॉज वापरून. म्हणजे a प्लस a बार b इज इक्वल टू ए बी हे प्रूव्ह करायचं आहे. मग बघूया आता याचा प्रूफ. तर प्रूफ बघूया LHS घेऊया ए प्लस ए बार बी मग इज इक्वल टू ए डॉट 1 प्लस ए बार बी घेतलं, म्हणजे एला आपण ए अँड 1 घेता येतं बरोबर. नंतर त्या 1ला काय करता येतं इज इक्वल टू ए इन ब्रॅकेट 1 प्लस बी ब्रॅकेट क्लोज प्लस ए बार बी राईट इज इक्वल टू नंतर ए डॉट 1 प्लस त्याला म्हणजे ते ब्रॅकेटला सॉल्व केलं प्लस ए बी प्लस ए बार बी, नंतर ए प्लस ए डॉट 1ला ए ठेवलं प्लस
आता दोन्हीमधून काय कॉमन काढलं, ए प्लस बी, आणि ए बार बी प्लसमधून काही कॉमन काढलं, बी कॉमन काढलं. मग ए प्लस ए बार काय होतं, दॅट इज 1. म्हणजे काय होणार, ए प्लस बी इंटू 1, दॅट इज मग इज इक्वल टू ए प्लस बी, दॅट इज आर एच एस. देअरफॉर एल एच एस इज इक्वल टू आर एच एस. आणि देअरफॉर ए प्लस ए बार बी इज इक्वल टू ए प्लस बी. हे जर कळालं नसेल तर पुन्हा विचारा. तर असे हे लॉज आहेत. कोणकोणते लॉ बघितले आपण, नॉट लॉ, अँड लॉ, ऑर लॉ, कम्युटेटिव्ह लॉ आणि डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. ओके, एवढे लॉ बघितलेत आपण. आणि असोसिएटिव्ह लॉ 6 लॉज बघितले. अँड लॉ, ऑर लॉ, नॉट लॉ, नंतर असोसिएटिव्ह लॉ, कम्युटेटिव्ह लॉ आणि डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ, हे असे लॉज बघितले. हे लॉज वापरून आपल्याला कोणतेही जे बुलियन एक्सप्रेशन आहे, इक्वेशन आहे, तो आपल्याला रिड्यूस करता येतं, प्रूव्ह करता येतं. ओके, ठीक आहे. मग आता आपण स्टॉप करूया. नेक्स्ट लेक्चरमध्ये डी मॉर्गन्स लॉ बघूया, डी मॉर्गन्स थेरम. ओके, ठीक आहे.